ठिकाणची अत्यंत विदारक परिस्थिती होती. आज तुम्ही या ठिकाणी पाहणी केलेली आहे. कशा पद्धतीच्या सूचना आणि काय नेमकी कारवाई केली जाणार आहे? आज अंमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मी थेट या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर एक गोष्ट मात्र प्रामुख्याने जी वारंवार काही पेशंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येत होती आणि त्यांनी तक्रारीसुद्धा केलेल्या होत्या आणि ती अवस्था बघून ग्रामीण रुग्णालयाची याच्या अगोदरसुद्धा मी मीटिंग घेऊन या सूचना इथल्या डॉक्टर्सला किंवा इथल्या स्टाफला त्या पद्धतीच्या दिलेल्यासुद्धा होत्या. पण आज जी परिस्थिती बघितली ती बघितल्यानंतर कुठेतरी इथं पेशंट आल्यानंतर मरण्याकरताच पेशंट टाकावा लागेल अशी परिस्थिती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा याला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ती मरणाकरता इथं पेशंट पाठवायचा का काय असा एक प्रश्न नागरिकांमध्ये असतो आणि त्याचा एक कंप्लेंट्स आल्या आणि ती माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब मी त्या हॉस्पिटलला आलो आणि त्याची पाहणी केली. दयनीय अवस्था आहे. त्यात दोन कारणं मला प्रामुख्याने नजरेसमोर आली. जे काही डॉक्टर्स आहेत किंवा स्टाफ आहेत हा त्यांच्या परीने प्रयत्न करतायत. रुग्णांना जी सेवा आहे त्या परिस्थितीमध्ये द्यायचा प्रयत्न करतायत. ही एक गोष्ट या ठिकाणी माझ्या लक्षात आली. आपण येण्याच्या आधी सगळी यंत्रणा स्वच्छता केलेली नाही. आत्ता आमदार या ठिकाणी अचानक धाड टाकतोय आणि त्याच्यानंतर या सगळ्या स्वच्छतेचं प्रामुख्याने मलासुद्धा स्वतःला जाणवलेलं आहे. आता बेडशीटच्या बाबतीमध्ये विचार करायचं झालं तर त्यांचा धोब्याला त्या ठिकाणी विचारलं गेलं, जो क्लिनिंग करतो त्याला विचारलं गेलं. या सगळ्या गोष्टींची चौकशी जी आहे ती राज्य सरकारकडे मी याचे गराने मांडेल आणि हा अशा पद्धतीने रुग्णांची समजा जर का जीवाशी कोणी खेळत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. याची चौकशी होईल आणि याच्या चौकशीचं पत्र जे असेल ती चौकशीची मागणी जी असेल मी येणाऱ्या पुढच्या आठवड्यात किंवा अधिवेशनाच्या काळामध्ये नक्की आरोग्य विभागाच्या आरोग्यमंत्र्यांना नक्की विचारेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.